आम्ही कन्याकुमारीला आलेलो आहोत फॅमिली. सो गाईज आता आम्ही कन्याकुमारी इथे आलेलो आहोत आणि आता आम्ही बोटिंगला आलेलो आहोत. इकडे बघा माझ्या पाठीमागे खूप गर्दी आहे. बापरे, आम्ही एकदम धावपळ पळत आलो कारण की 4 नंतर टाईम पूर्ण हे बंद असतो त्यांचा. पण आम्ही एकदम पळत आलो आहोत आणि आम्हाला आता लास्टची बोट भेटली आहे कारण की उद्या आम्हाला सकाळी मॉर्निंगला निघायचं आहे. गर्दी बघा. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत भारताच्या शेवटच्या टोकावर म्हणजेच कन्याकुमारीला. माझ्यासमोर समुद्राच्या मध्यभागी एका विशाल खडकावर उभे असलेले भव्य स्मारक म्हणजे विवेकानंद रॉक मेमोरियल. या स्मारकाकडे जाण्यासाठी आपल्याला समुद्रातून बोट सफर करावी लागते. तर हे 2 फॉरेनर आलेले आहे आपल्याकडे. चला तर आता आपण श्री स्वामी विवेकानंद यांचे रॉक मेमोरियल स्टॅच्यू बघायला जाऊया. तर 1892 मध्ये स्वामी विवेकानंद येथे आले होते. त्यांनी या खडकावर सलग 3 दिवस ध्यान केले आणि त्यांच्या आयुष्याचे ध्येय सापडले. स्मारकाच्या आत स्वामीजींचा एक भव्य ब्रॉन्झ पुतळा आहे आणि आजूबाजूला एक ध्यान मंडप आहे जेथे कमालीची शांतता अनुभवायला मिळते. येथे समोर शानदार उभे असलेले विवेकानंद स्मारक आणि पाठीमागे अथांग पसरलेला समुद्र हे दृश्य पाहणे मनाला अत्यंत सुखद अनुभव देते. त्याचसोबत इथे श्रीपाद मंडपम आहे जिथे देवी कन्याकुमारीचे पावलांचे ठसे आहेत जे तुम्ही आता समोर पाहत आहे. हा 77 मीटर लांब काचेचा पूल थेट विवेकानंद रॉक मेमोरियल आणि भव्य तिरुवल्लुवर पुतळ्याला जोडले जातो. यावरून चालताना आपण पाण्यावर तरंगतोय असाच भास होतो. पायाखालून समुद्राचे पाणी आणि लाटा स्पष्ट दिसतात. इथला वेगवान वारा आणि 3 समुद्रांचा हा विहंगम संगम मनात थोडी भीती नक्कीच वाटते, पण हा अनुभव एकदम कडक आहे. जे कवी तिरुवल्लुवर यांची भव्य मूर्ती आहे तीच पाहण्यासाठी आम्ही सर्व आतून असे चाललो आहोत. तामिळचे कवी आणि तत्वज्ञ संत तिरुवल्लुवर यांचे भव्य पुतळ्याची उंची तब्बल 133 फूट आहे. तुम्हाला माहिती आहे का? ही उंची तिरुवल्लुवर यांनी लिहिलेल्या तिरुकुरल ग्रंथाची 133 अध्यायाचे प्रतिनिधित्व करते. समुद्राच्या उसळणाऱ्या लाटांमध्ये उभा असलेला हा दगडी पुतळा
मानवी मूल्य आणि ज्ञानाचे प्रतीक आहे. कन्याकुमारीला आल्यावर या ऐतिहासिक वास्तूला भेट देणं अजिबात विसरू नका. मित्रांनो, तुम्ही जगातील अनेक सूर्यास्त पाहिले असतील, पण भारताच्या शेवटच्या टोकावर म्हणजेच कन्याकुमारीमध्ये दिसणारा सूर्यास्त काहीतरी वेगळाच अनुभव देतो. कन्याकुमारीला या जगातील अशा मोजक्या ठिकाणांपैकी एक आहे जिथे तिन्ही समुद्र एकत्र येतात. जेव्हा सूर्य अथांग समुद्रात मावळतो तेव्हा आकाशात आणि पाण्यात एकाच वेळी पाहायला मिळणारे लाल, नारंगी आणि सोनेरी रंग मनाला भुरळ पडतात. विशेष म्हणजे चैत्र पौर्णिमेला येथे एकाच वेळी एका बाजूला सूर्य मावळताना आणि दुसऱ्या बाजूला चंद्र उगवताना दुर्मिळ नजारा पाहायला मिळतो. कन्याकुमारी खरंच खूप बघण्यासारखी आहे. कन्याकुमारीला आलो आणि शॉपिंग नाही केली असं होऊच शकत नाही. बापरे, इकडे बघा, समुद्राची सुंदर शंखांपासून बनलेले हस्तकलेच्या वस्तू. बघा, हे सुंदर शिंपले आणि शंखांपासून बनलेले तोरण आपल्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ लावण्यासाठी हे एकदम परफेक्ट आहे. घर बसल्या समुद्राच्या किनाऱ्याची फील देणारी कलाकृती अप्रतिम आहे. आणि हे बघा, शिंपल्यांची कारागिरी केलेला हा आरसा किती युनिक आणि एलिगंट वाटतोय ना. घरात किंवा हॉलमध्ये लावला तर घराची शोभा नक्कीच वाढेल. दक्षिण भारतामध्ये आलो आणि इथल्या पारंपरिक साड्या पाहिल्या नाहीत असं कसं होईल. कन्याकुमारीच्या या मार्केटमध्ये महिलांसाठी साड्यांचे एकापेक्षा एक सुंदर कलेक्शन उपलब्ध आहे. इथे तुम्हाला तामिळनाडू वैभव असलेले जगप्रसिद्ध कांचीपुरम सिल्क साड्या, हलक्या आणि उन्हाळ्यासाठी उत्तम असणाऱ्या मदुराई सुगंधी साड्या आणि रोजच्या वापरासाठी अगदी कम्फर्टेबल अशा चेट्टीनाड कॉटनच्या साड्या पाहायला मिळतात. या ठिकाणी आम्ही स्टे केला. रूम खरंच खूप छान होती. तुम्ही बघू शकता इथं वॉश बेसिन आणि वॉशरूम आहे आणि रूम अगदी कम्फर्टेबल आहे. हे दोघं जण मस्तपैकी उद्या रामेश्वरमला जायचं आहे त्याचा प्लॅन करू राहिला आणि मी तुम्हाला बाहेरचं व्ह्यू पण दाखवते.
ही गॅलरी आहे. गॅलरी पण खरंच खूप मोठी आहे आणि गॅलरीमधूनच हे समोर जे दिसतंय ना ते आहे चर्च आणि त्याच्याच पुढे समुद्र आहे. अंधार असल्यामुळे ते तुम्हाला दिसणार नाही. तर आता आम्ही चाललो आहोत चर्च बघण्यासाठी. तर आता आपण भेटूया रामेश्वरमला. तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.